त्या एखाद्या विभूतीने यावं, आपल्या सत्कार्याने समाजाचं भलं करावं. याला कारण काय होतं बरं? शेगावची पुण्याई, बंकटलाल दामोदर कुलकर्णी यांच्यासारखे सज्जन आणि या मातीचा कुठेतरी पुण्याईचा भाग म्हणून या शेगावमध्ये एक विभूती आलेली आहे. शेगावी त्या माघ मासे, शेगावी त्या माघ मासे वद सप्तमी दिवशी, शेगावी त्या माघ मासे वद सप्तमी दिवशी, उदय पावला ज्ञानराशितो, उदय पावला ज्ञानराशितो, उदय पावला ज्ञानराशितो, पदनत तारा रासे, पदनत तारा रासे. आजचा दिवस वद्य सप्तमी, माघ महिन्यातील वद्य सप्तमीच्या दिवसाला एक ज्ञानराशी या शेगावमध्ये अवतीर्ण झालेले आहे. कुठून आले, कसे आले, काहीही माहित नाही. कसे आले बरं ते? तोच एक प्रसंग आता मी तुम्हाला सांगणार आहे. दासोपंत, या दासोपंतांकडे मुंज होती आणि या मुंजीच्या पंक्तीच्या पंक्ती यांच्या उठत होत्या. पातुरकर, दासोपंत पातुरकर सगळे आप्तेष्ट आलेले होते, नातेवाईक आलेले होते, मित्रमंडळी आलेले होते, सगळे सोयरे आलेले होते आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं अन्नदान केलं जात होतं आणि सगळी पाहुणी मंडळी जेवून जात होती. त्यावेळेला पानांच्या पत्रावळ्या असायच्या. अलीकडे आता त्या पाहायला सुद्धा मिळत नाही, बरोबर ना? जरी गावाला गेलो तरी थर्माकोलची ताटं आपल्याला पाहायला मिळतात, पण पानांच्या पत्रावळी क्वचितच त्यांचं दर्शन होतं. मोजकेच पाहुणे असतील तर केळीची पानं तयार असतात, पण जर शेच्या घरात जर माणसं असतील तर थर्माकोलची ताटं. अशा या पत्रावळ्या उठत होत्या आणि जेवून झाल्यानंतर ते पान, ते पत्रावळी घराच्या दूरवर अंतरावर, उकरड्यावर ते नेऊन टाकले जात होते. त्या पत्रावळ्यांच्या जवळ एक कुणीतरी येत होता, आला होता आणि तिथे बसून त्या पत्रावळ्यांचं निरीक्षण करत होते. काय करत होते बरं? उष्ट्या पत्रावळींची, उष्ट्या पत्रावळींची वेचून खातसे योगी, अर्धोन्मिलित दृष्टी, अर्धोन्मिलित दृष्टी, आत्मनंदात मग्न तो योगी. त्या उष्ट्या पत्रावळींची शीत वेचून हा योगी खात होता चिदानंद रूपात. आज सगळ्यांनी त्यांचं स्मरण करायचंय आणि एक एक प्रत्येक पत्रावळीवरचं राहिलेलं जे अन्न होतं ते उष्ट अन्न खात होते. काय काय होतं त्या पत्रावळीमध्ये? त्या पत्रावळ्यांमध्ये अनेक पदार्थ होते. पदार्थांची नावं आता घेत बसत नाही. आपल्याला माहिती आहे समारंभ जेव्हा असेल तेव्हा आपण पंचपक्वान्नच तयार करतो.
आणि त्या पत्रावळ्यांवरची ते उष्ट अन्न खात होते. योग्यांचं वर्णन केलंय. विदेही काया कांती कोमल प्रसन्न मुद्रा भावही निर्मळ. विदेही काया कांती कोमल प्रसन्न मुद्रा भावही निर्मळ. विदेही काया असं का म्हटलेलं आहे? ती कायाच वेगळी होती. फक्त त्या देहाला कमरेभोवती फक्त पंचा गुंडाळलेला होता. तरी सुद्धा तेजपुंज असं ते शरीर, अर्धोन्मिलित दृष्टी. जणू काही कुणीतरी योगी आत्मनंदामध्ये आहे. म्हणजे पंचपक्वान्नांचं ताट रिचून सुद्धा जेवढा आनंद होणार नाही तेवढा आनंद उष्ट्या पत्रावळी खाताना त्या योग्याला होत होता. बंकटलाल आणि दामोदर पंत दोघे जण जात होते. त्यांनी पाहिलं कुणीतरी एक वेडा, चित्तथाऱ्यावर नसलेला पण शांत वृत्तीचा असा उष्ट्या पत्रावळ्या खातोय. बंकटलालने पाहिलं आणि जवळ गेला आणि विचारलं, या पत्रावळीच्या वरी काय हो शोधते तुम्ही? क्षुधा असेल पणा तरी तरतूद करतो अन्ना. जर तुम्हाला खरोखर जर भूक लागलेली असेल तर तुम्हाला चांगलं पंचपक्वान्नांचं पान आणून मी देतो. तुम्ही इथे काय शोधत बसला? पण त्या व्यक्तीने लक्ष दिलं नाही. आत्मनंदामध्ये स्वतःच्या आत्मनंदामध्ये तल्लीन झालेले असे ते काही उत्तर दिलं नाही. शांतपणे ते अन्न खात होते. काय सांगायचं असेल हो त्यांना? शिते वेचुनी सर्व पत्रावळींची, शिते वेचुनी सर्व पत्रावळींची, मुखा माझी अत्यादरे घालताची. अशी ही कृती करून योगी राणा, नका माझ अन्नास सांगे जनाना, नका माझ अन्नास सांगे जनाना. ज्या घरामध्ये अन्नदान केलं जातंय तिथे त्यांना भरलेलं ताट काही मिळालं नसतं? मिळालं असतं. पण अशी ही कृती या योग्याने का केली? त्यांना सांगायचं होतं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. ज्याच्यामुळे आपल्या उदराचं भरण होतंय, जो यज्ञ कर्म आहे उदराचा जो पूर्ण केला जातो अन्नामुळे, ते अन्न ब्रह्म आहे. ते पत्रावळीमध्ये टाकणं योग्य नाही हे सांगत होते. बंकटलाल विचारतात, तुम्हाला भूक लागली असेल मी पान तयार करून आणतो. परंतु या योग्याने काही लक्ष दिलं नाही बरं. आणि मग बंकटलाल आणि दामोदर पंत यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली. ती चर्चा सुरू झाली की या माणसाला काय म्हणायचं? योगी म्हणायचं की वेडा म्हणायचं? ज्ञाता म्हणायचा की अज्ञाता म्हणायचा? आणि मग त्या दोघांनी एकमेकांना उदाहरण दिलं ते जडभरताचं. तुझ्या वाटे जड भरत योगी राण, तुझ्या वाटे जड भरत योगी राण. क्वचित कोठे करी वस्त्र परिधान, क्वचित कोठे करी वस्त्र परिधान. शांत वृत्ती
तेच गाई गणुदास पहावास, तेच गाई गणुदास पहावासे. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये दास गणूंनी वर्णन केलेलं आहे की बंकटलाल असं म्हणतात की हा तर जडभरत वाटतोय. जडभरताची कथा आणखीन वेगळी आहे. जडभरत म्हणजे कोण होता? ज्ञानी होता. पहिल्या जन्मामध्ये राजा होता, सत्पात्र करणारा, सत्कर्म करणारा, ध्यानधारा करणारा, वेदाध्ययन करणारा राजा होता. सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर सगळं आपल्या मुलांच्या ताब्यामध्ये दिलं आणि तपश्चर्येला निघून गेला. कोमल हृदयाची जी माणसं असतात, या कोमल हृदयाच्या माणसांचा एक दोष असतो. तो दोष या भरताकडे पण होता. एका हरिणीच्या पाडसाला जखम झाली म्हणून त्या पाडसाला या भरत राजाने, जिथे तो राहत होता, कुटीमध्ये राहत होता, सगळं राज्य सोडलेलं आहे, आणि तिथे त्या पाडसाला त्यांनी आणलं, त्याचं देखभाल केली, स्वतःच्या पायावर त्याला उभं केलं आणि या भरत राजाला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. इतकं प्रेम निर्माण झालं की अंता समयी जेव्हा त्याचा अखेरचा काळ आला त्यावेळेला त्या पाडसाला त्यांनी जवळ धरलं. मृत्यू समयी जेव्हा शेवटची घटका येते तेव्हा थोर मोठं माणसं सांगून जातात की परमेश्वराचं नामस्मरण करावं. होत नाही आपल्याकडून, बरोबर म्हणतात त्या काकू, होत नाही आपल्याकडून. अनेक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येतात. तसंच या भरताच्या मनामध्ये त्या पाडसाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि त्याचं प्रेम घेऊन, त्याच्याबद्दल आसक्ती घेऊन, शब्द आठवत नव्हता, आसक्ती घेऊन हा भरत राजा अनंतात विलीन झाला. शेवटच्या क्षणाला, अंतिम क्षणी जे विचार चालू असतात त्या विचाराला नैसर्गिक शक्ती, सर्वव्यापी विश्वात्मका, तो नियंता तथास्तु म्हणत असतो आणि त्याच्यावर आधारित आपला पुढचा जन्म असतो. पुढचा जन्म आला हरणाचा. पण प्रथम जन्माचं त्याला ज्ञान होतं म्हणून त्याच्यामध्ये स्वतःचं कर्म करून हे हरण सुद्धा मृत्यू पावलं आणि तिसरा जन्म झाला. तो तिसरा जन्म ब्राह्मण कुळामध्ये झाला आणि त्याचं नाव जड ठेवलं गेलं. भरत असतो पण त्याचं नाव जड असं ठेवलं की पहिल्या 2 जन्मांचं स्मरण त्याला होतं आणि मी काय करून बसलो म्हणून हा जड भरत अबोल राहिला. वेड्यासारखा राहिला, पण तो वेडा नव्हता, बरं ज्ञानी होता आणि त्या ज्ञानाची प्रचिती राहुगण राजाला आली. पालखीचा भोई म्हणून तो काम करत होता आणि त्यावेळेला अडखळत कसं तरी चालत त्या राहुगण राजाची पालखी घेऊन चाललेला हा जड भरत पालखी डचमळते म्हटल्यानंतर राजा आतून ओरडला, कोण आहे तो भोई, असा काय चाललाय. पालखी उतरवली गेली आणि त्या राजाने उभं केलं या जड भरताला आणि विचारलं, काय करत होतास तू. काय उत्तर दिलंय, एक मातीचा गोळा दुसऱ्या मातीच्या गोळ्याला वाहून नेतोय. या वाक्यात राहुगण राजांनी ओळखलं की हा वेडा बिंद्रा नाहीये, हा अज्ञानी नाहीये, हा खूप अज्ञानी आहे, याच्याकडून आपण शिकलं पाहिजे, असा तो जड भरत. आणि या जड भरताची उपमा या योग्याला दिलेली आहे. या योग्यांच्या कृतीचं कोणालाही काहीही कळत नाही, बरं आपल्यालाही कळत नाही. बघा ना, एखादा जर वेडा इथून गेला तर आपण सगळे त्याला हसलायच्या मार्गावर असतो, बरोबर की नाही. पण तो बाह्य रूपाला वेडा आहे, आतून कसं आहे माहिती आहे आपल्याला.
म्हणून आर्याकार असं सांगतात, परिवर्म कळले नाया कृतीचे, परिवर्मन कळले या कृतीचे, जनते सदैव बघती बाह्य साच रंगाला. लोक काय करतात, त्यांची कृती बघतात, परंतु त्याच्यामध्ये वर्म काय दडलेला आहे हे मात्र बघत नाही. तो बाहेरून कसा आहे याला बघतात. आणि म्हणूनच आज ज्यांनी मोठी मोठी आपली दुकानं मांडली आहेत त्यांच्याकडे आपण दर्शनाला जातो, बरोबर ना? जाणून घेत नाही आपण. पण हे वर्म मात्र कोणी ओळखलं तर हे वर्म टाकळीकर बुवांनी ओळखलं. कीर्तनकार बुवा त्यावेळेला शेगाव मध्ये आलेले होते आणि कीर्तन चालू असताना, कीर्तनकारांच्या बाबतीत होतं बरं असं, एखादी ओवीच आठवत नाही, एखादा श्लोकच आठवत नाही आणि एक श्लोकाची सुरुवात त्यांनी केली टाकळीकर बुवांनी शिवमंदिरामध्ये आणि पुढची ओळच आठवेना. आणि ती ओळ वेड्यासारखे चाळे करणारा, आपल्या जनसामान्यांना वाटणारा एक अर्धवट राहिलेली जी ओळ होती ती ओळ त्या माणसाने पूर्ण केली. तो माणूस तिसरा कोणी नव्हता तर बंकटलालनी आणि दामोदरांनी जे पाहिलं होतं तोच तो माणूस होता. आणि त्या माणसाचं प्रकटीकरण टाकळीकर बुवांनी सांगितलं की हा साधा सुधा माणूस नाही तर या शेगावचं भाग्य उदयाला आलेला आहे. आणि म्हणूनच शेगाव मध्ये एक विभूती अवतीर्ण झालेली आहे. तो क्षण असा होता, होता शकटराशे, होता शकटराशे, माघाची होती वद्य सप्तमी, होता शकटराशे, माघाची वद्य सप्तमी होती, एकाकी मध्यानी. पातुरकर महाराजांच्या मुलाच्या मुंजीच्या वेळीचा प्रसंग. एकाकी मध्यानी प्रकट झाला शेगावी ही मूर्ती, राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 प्रभुतमा राम राम. ते कोण होते? ते होते गजानन महाराज. अजून एक संदर्भ देते. बाळापूरचे बाळकृष्ण रामदासी महाराज दर्शन कधी देणार? समर्थांना विनवणी करतायत, महाराज दर्शन कधी देणार? आणि अशा अनेक रात्री महाराजांच्या आठवणीत, महाराजांच्या स्मरणात यांनी घालवलेल्या आहेत. आणि यात बाळकृष्ण रामदासी यांना एक दृष्टांत होतो. प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी त्यांना असा दृष्टांत होतो, मी येतोच आहे. दास नवमीला मी तुझ्याकडे येणारच आहे, फक्त मला ओळखायला विसरू नकोस. आणि प्रकट दिनाच्या दिवशी शेगावचे गजानन महाराज 2 दिवसांनी ज्या वेळेला बाळापूरला गेले आणि या बाळकृष्ण रामदासींच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न विचारला, मला ओळखलंस का? त्यांनी सांगितलं, ओळखलं. शेगावचे तुम्ही गजानन महाराज, 2 दिवसापूर्वीच तुम्ही तिथे अवतीर्ण झालात. आणि मग त्यांनी त्यांच्या मस्तकावर, त्या रामदासींच्या मस्तकावर गजानन महाराजांनी हात ठेवला. त्या दृष्टांताचा, त्या स्वप्नांचा आठव झाला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शेगावचे गजानन महाराज रामदासांचं रूप घेऊन पुन्हा अवतीर्ण झालेले आहेत.
रामदासी जे होते बाळकृष्ण रामदासी, त्या रामदासींनी लोटांगण घातले आणि सांगितलं, माऊली आता आम्हाला सोडून जाऊ नका. असा हा त्यांचा प्रकट दिनाचा प्रसंग. संतांच्या विभूती धर्मा लागे अवतरती. एकच प्रसंग सांगितलाय मी तुम्हाला, अन्नाचे महत्व. आजही श्रोते हो मायबाप, तुम्ही ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. आजही लग्न कार्यांमध्ये, मुंजींमध्ये, साखरपुड्यांमध्ये, बारशांमध्ये केवढं अन्न वाया जातो हो. ज्या समारंभाला आपण जातो त्या समारंभामध्ये जेवढं हवं तेवढं जर आपण घेतलं तर जो यजमान आहे त्याचं नक्कीच अन्न वाचेल. किंवा आम्ही येऊ परंतु आमची पानं नको, हे जर आपण मोठ्या मनाने सांगितलं तर अन्न वाया जाणार नाही, यजमानांचा खर्च सुद्धा वाचणार आहे. पण काही ठिकाणी आपण पाहतो एवढी नासाडी झालेली असते की वाईट वाटतं हो. राबतात हात जेथे त्या माझ्या शेतकऱ्याचे, त्याच्या हृदयावर काय फरक घात होत असेल. अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये पीक आलं नाही म्हणून आत्महत्या केली. शेताला योग्य भाव मिळत नाही, पिकांना योग्य भाव मिळत नाही, तेव्हा हे शेतकरी आत्महत्या करतात. घरातल्या किमती वस्तू विकायला काढतात. त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं मोल आपण कुठेतरी जाणलं पाहिजे. जिथे आपण लग्न समारंभ ठेवतो तिथे वाढपी पद्धत जर ठेवली तर नक्कीच काय होणार आहे, अन्नाचं महत्त्व राखलं जाणार आहे. पण आपण काय करायला जातो, पाश्चात्यांचं अंधानुकरण करायला जातो की नाही. बुफे पद्धत, कोणीही यावं कितीही वाढून घ्यावं. ज्या वेळेला वाढपी वाढायला येतात त्यावेळेला वाढू का विचारतात. किती वाढू, थोडंसं वाढू, जास्त वाढू, आपल्याला भूक आहे तेवढी वाढून घ्यावं. अर्धपोटी कोणी राहू नये, पण अन्नाची नासाडी मात्र करू नये, हे आपल्याला गजानन महाराजांनी सांगितले. गीत गजानन पोथी जर वाचली तर असे कितीतरी प्रसंग आहेत की समाजाला उद्बोधन करणारे. 13 फेब्रुवारी पासून ते आजपर्यंत गजानन महाराजांचा सप्ताह सुरू झाला. त्या सप्ताहामध्ये अनेक जणांनी पोथ्या वाचल्या. आपण पोथी वाचतो, बंद करतो, ठेवून देतो. तुम्ही सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. याच पोथ्यांमधल्या जर गोष्टी आपल्या नातवंडांना सांगितल्या तर त्याचा कुठेतरी फायदा होईल, कुठेतरी फरक पडेल. आणि मग ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांच्या मनावर बिंबतील. संतांच्या विभूती धर्मा लागे अवतरती. त्यांनी धर्माचं काम जे करायचं ठरवले केलेलं आहे त्याला आपण थोडासा हातभार लावूया आणि आता या सांगतेकडे आपण येऊया. काय म्हणतात बरं. आता सुद्धा अन्नदान आहे. जेवढं हवंय तेवढंच घ्या. घरी न्यायचं असेल तर घरच्यांना फोन करून विचारा, जेवणार आहेस का, खाणार आहेस का, तरच परत मागून घ्या. कारण मला माहिती आहे जिथे जिथे प्रकट दिन असतो तिथे तिथे पिठलं आणि भाकरीचा प्रसाद असतो. प्रसादासारखा घ्यावा आणि प्रसाद म्हणूनच खावा. आणि मग त्याचं काय होतं तर त्याचं पंचमहाभूतातल्या त्या शक्तीचं रूपांतर आपल्या
उदरामध्ये होतं आणि ती शक्ती आपलं कार्य पुढे करण्यासाठी उपयोगी पडते. आणि सगळ्या संतांनी जे दान मागितलंय ते दान मागूया. हेची दान देगा देवा तुझा विसर व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. नलगी मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास, घालावे आम्हास, सुखे घालावे आम्हास. हेची दान देगा दे तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. सुख करता दुःख हरता भरता दुर्वी दुर्वी सर्वांगी सुंदर. जय जय रघुवीर समर्थ श्री गजानन महाराज की जय. आजची सेवा इथे समर्पित करते आणि आजच्या सेवेला स्वल्पविराम देते. श्रोते हो मायबाप, तुम्ही शांतपणे ऐकलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देते. पुन्हा एकदा माझे 2 साथीदार यांना धन्यवाद देते. आयोजक, संयोजक, नियोजक या सगळ्यांना धन्यवाद देते आणि मालाड देवस्थानच्या ट्रस्टच्या या ऋणात कायमची राहू इच्छिते. जय जय रघुवीर समर्थ.